पुणे अत्याचार प्रकरणासंबंधीच्या गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या वक्तव्यानं वाद। घटना शांततेत घडली, पीडित तरुणी ओरडली का नाही, योगेश कदम यांचा सवाल। गृहराज्यमंत्री आरोपीला क्लीन चिट देत आहेत का? स्वारगेट प्रकरणातील आरोपीसोबत महायुतीचं नातं काय? योगेश कदमांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार आक्रमक। पुणे अत्याचार प्रकरणी शिरूरमधील गुनाट गावात 100हून अधिक पोलिसांचा फौजफाटा। गुन्हे शाखेकडून आरोपीचा शोध सुरू। पुणे प्रकरणातील आरोपी उसाच्या शेतात लपल्याचा संशय। ड्रोनसह डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून तपास सुरू। आरोपीला काल गावच्या आसपास काहींनी पाहिल्याची माहिती। नालासोपाऱ्यात नात्याला काळीमा फासणारी घटना। नराधम बापाकडून पोटच्या 3 मुलींवर लैंगिक अत्याचार। बापाला अटक। आरोपी हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी। संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीकडून बीडच्या विशेष मकोका कोर्टात आरोपपत्र। जवळपास 1,500 पानांचं आरोपपत्र दाखल। इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी नागपूर पोलिसांचं पथक मध्य प्रदेशातील बालाघाटला। कोरटकर बालाघाटला असल्याची पोलिसांना गोपनीय माहिती। इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरवर कारवाईसाठी कोल्हापुरात आंदोलन। खासदार शाहू छत्रपती आंदोलनात सहभागी। कोरटकरला अटक करण्याची मागणी। मुख्यमंत्र्यांकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या 100 दिवसांच्या कामाचा आढावा। बैठकीला 6,854 अधिकारी उपस्थित। लक्षणीय कामगिरी करणाऱ्या 15 अधिकाऱ्यांना फडणवीसांच्या हस्ते प्रमाणपत्र। लाडक्या बहिणींच्या खात्यात आज फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्याची शक्यता। वित्त विभागाकडून 3,490,00,000 वर्ग। नव्या निकषानुसार लाडक्या बहिणींना पैसे मिळणार।